आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईमध्ये स्वच्छता अभियान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियानाचं आयोजन। ओसी नसलेल्या इमारतींसाठीचं धोरण अंतिम टप्प्यात, धोरणाचा मसुदा प्रशासनानं तयार केला असून नवरात्रीनंतर सार्वजनिक हा कार्यक्रम केला जाणार। निवडणुकांपूर्वीच घर मालकांना दिलासा देण्यासाठी महायुतीची लगबग सुरू। मुंबईमध्ये अंधेरी लोखंडवाला परिसरात अनधिकृत कबूतरखाना सुरूच, हायकोर्टाच्या नियमांचं खुलेआम उल्लंघन, कबुतरांना खाद्य म्हणून धान्य टाकलं जात आहे। मुंबईतील 4 मेट्रो मार्गांवर एकाच तिकिटावरून प्रवास करता येणार। मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून वन तिकीट हे ॲप लॉन्च, तर एकाच वेळी 2 वा त्यापेक्षा अधिक मार्गिकांवरून प्रवास करायचा असल्यास या ॲपवरून एकच तिकीट खरेदी करण्याची सोय। राज्यात होर्डिंग संदर्भात नवीन नियमावली जाहीर, तर राज्यामध्ये 40x40 चे होर्डिंग्स लावण्यास मान्यता दिली जाणार। इमारतीचे टेरेस, संरक्षण भिंतीला होर्डिंग लावण्यास बंदी, राज्यभरात लवकरच अंमलबजावणी या संदर्भात केली जाणार। पुणे शहरातील 32 रस्ते आणि 22 वाहतुकीच्या ठिकाणांचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर। वाहतूक कोंडीसाठी भाजी, फळ विक्रेते, अनधिकृत पार्किंगसह विविध कारणं जबाबदार असल्याचाही उल्लेख। अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्त कारवाई करून उपाययोजना राबवणार असल्याची माहिती। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एसटी सेवेला सुद्धा फटका, तर एसटी बसेसच्या काही फेऱ्या रद्द, तर काही बसेसचे मार्ग वळवण्यात आले। मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्या विलंबानं स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकामध्ये पोहोचल्या। सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 2000 कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर। कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक आणि महापालिकेला यामुळे सहाय्य होईल। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा उभारली जाणार।